भूक लागली होती बाबा बाबाला बोलून घेतला ना आलोय जेवण आहे का जेवण मला पाणी आलंय काय काके मला भूक लई लागली जेवण तर मित्रांनो बाबाला मेंढरा बोलावलं मला लय भूक लागली होती आणि आलो जेवायला तर बिराडाव गाडी घेऊन मस्तपैकी फरसाण्याचं कालवण आणि बाजरीची भाकर रोमॅन्टिक होय मित्रांनो आलं तरी कांदा कमी वाटतं कांदा आणि गाणी जा ना कांदा नाही द्या कठळ देऊ दे कवा काढू कांदा अख्खा बिराड पाडायला लागेल मला खाली वर का नाही काढला नाही काढलं दुपारच्या जेवणात कांदा असल्यावर लय भारी वाटतं पण मग आता अनुबाई म्हणते कांदा आमचा लय लांब आहे कठळत म्हणजे बिराड पाडावं लागेल कांदा काढायसाठी पाडायला लागेल एखादा असलं तर बघू खाली नाही ना वर नाही फक्त तेवढं मी घातलं चिरून सकाळी कालवणात काय पाहिजे ना दर तुला ये दर कुंडीला फरसाला नको नाही आणखी दर तुला काय लागतंय नको नको काय लागते जबर ठीक आहे तुला कालवण जा चोक मम्मी गेली तिकडे मम्मी वर फारसा आणायचा संध्याकाळची आपली भूक लागल्यावर फरसाण आणून फरसाण असलं की बरं असतं जरा बिरडाव फरसाणा बी आणून ठेवलाय जवळजवळ 1.5 किलो संध्याकाळचं आलो का मेंढर वाड्याजवळ आली की मस्त पैकी फरसाणा घ्यायचा आणि खायचा दीदी होय तुला दीदी इथे काय खायचं तुला ते पुढे संपला फरसाण्याचा ती काय एवढंच तरी ते आता घेतच नसेल खायला काय घेत पप्पाला देऊ आपण सर मला मोठे मला ओके जमीन चालतो बस आपलं खातो खाता खर तर मित्रांनो दुपारचं जेवण आहे ना तुम्ही कधी पहा शेतात असं रानात जेवण 1 नंबर जेवण होतं आणि एकदम टेस्टी लागतं आळणी खराट असलं तरी आळणी खराट लागत नाही एकदम भारी जेवण होतं आणि रानात असलं का रानात जेवलं का नाही कोरभर अर्धी भाकर जास्त जाती नेहमीपेक्षा झाला वाटतं तिथं कुठं बघा की तुम्ही बाया त्या हाताने झालाय झोपली नाही गाडीचा आवाज आला तिला झोपेतच होती ती झोपलीच नाही काहीच हातरून
आता जेवण परत मेंढरा जायचे बाबाने बोलावलंय लवकर. आणि 4 दिवस वादळाचे दिवस आहेत आता. आमच्या तोंडावर झिमझिम भुरभुर बारीक असं पाऊस येतोय. त्यामुळे मेंढरा इकडे राहणं मला पळत कुणा कबी. आणि वादळाने पळून पळून लय भूक लागली होती. सकाळी तरी जेवलो होतो, थोडं कमी जेवलो होतो. अनुबाईला फोन लावत होतो, अनुबाईचा फोन स्विच ऑफ. चार्जिंग करायला लावला नाही तिकडची चार्जिंगलाच. मी स्विच ऑफ काढून यायचो. सारखे बाया हाका मारते. तुमचं आज भाकर करू नको म्हणतोय ते फुल आहे सकाळी. तो मी येऊ पोटभर घातलेली आहे ते खाणार नाही तसं. त्याच्या माहेला त्याच्या हिथं बसून खा म्हणलं तर तिकडे गेला तो. पुरलं ना तर आता जेवाय जर माणूस असला तरच पोर खाते, नाहीतर खाईनाच काहीच. तर मित्रांनो तुमचं त्या ताटात घ्या ओतून तिला वाईच्यात फोडते. आपण कधी घरी दारी कुठेही पाहुणीच्या इथं जरी जेवत असताना जर समजा आपल्या साईडला कुत्रा मांजर जर आली ना तर त्याला चतकुरभर तुकडा टाकावा मित्रांनो. कारण ते आपण खात असतो ते त्याचा आत्म्य म्हणतो की बाबा मला थोडं द्या, मला थोडं द्या, मला थोडं द्या. ते आपल्या घराची राखण करतात. त्याला आहे ना चतकुर तुकडा का आहे ना पण त्याला टाकायचं म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती भेटती. तुझं आता जेवण मला जेवायला घे दे पप्पाला. तुझं जेवण दे ते पप्पाला दे आणि ते खा म्हणू पप्पा. अशा प्रकारे फरसाना मला खाऊन भूक लागली. मला जायचं मेल राखू ते चारायचे. चार बाबा ताटात घ्यावं तुला वाईट ठेवा तिला. ते काय खाणार आहे का नुसती नाच करते. जमा पण पप्पाला दे अंदर तुला आणि घ्या खाऊन ते आता पुसून ते तेव्हा तिला तसं द्यायला लागत. तू खाऊन घेईन तर तुला आणि मेंढरावाला मेंढपाळाला मित्रांनो असं पटापटा जेवण करावं लागतं. तांब्याला हात लावता का तुम्ही? मोर गेले ती दिसतानाच मला खायला. दोन माणसांनी भांडी 3 भरावले त्या. काय करतय माझं नखरेच तांब्या खेळत तांब्या आणि घेऊन जात ना आया. तर बघता जेवण झालं. आता मित्रांनो जातो मेंढरा घर. म्हणजे कसं आहे आमचा बाबाला मेंढरा आहे काय करत तिथं रगड पाडकत आहे. बरं चिडचिडीमुळे पळ तिथं मेंढरा नाही आता चालतच जातो. गाडी राहते बाबा येईल थोड्या टाइम मला हाणू लागेल मेंढरा. गाडी म्हणल्यावर गाडी करायला नाही म्हणायचं म्हणजे घरी जर जायचं असलं तर घरी नाही काय काम बाबाला आज काय माहिती. इतरा की गाडी आणायची का कुणाने गाडी न्यायची असते नाही तर येईल की बाबा थोड्या टायमाने मला तिथं बांधणी अडवतो मेंढरा. गाडी तुम्हाला हाणू लागून गाडी घेऊन यायचं नाही वय मग तिथनं चालत येईल की आड्याच्या पडकत आल्यावर. तर मित्रांनो एका शेतकऱ्याला विचारलंय लिंबाचा पाला पाडायचा आहे, लिंब डाळायचा आहे. तर बाबाचा फोन आला होता. बाबा म्हणला कुऱ्हाड घेऊन ये.
मस्त पैकी कुऱ्हाडीला एक धार लावतो रोमॅन्टिक अशी. आमच्या अनुभवाने वाळल्या सरपणा कुऱ्हाड डाळीची कुऱ्हाड चालवल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आलाय. आणि अशी पाट्यावर घासली का नाही मस्त पैकी धार लावतो. थोडा लिंबाचा पाला बाबाचा फोन आला होता गाडीवर ये म्हणलं तेव्हा गाडीवर जायचं. आता मस्तपैकी धार लागली आता कुऱ्हाडीला. आता जातो गाडीवर मस्तपैकी मेंढराकडनं. तू नका येऊ बाई नका येऊ पुरील नीट तर नका येऊ तुला एक चक्कर मारू. आकू बाहेर एक मस्त पैकी चक्कर मारतो. बाय बाय. सुंदर अशी माझी हिरो होंडाच्या हँडलमध्ये कुऱ्हाड अडकून चाललोय आता पांदीतनं मित्रांनो. तर आता लिंबाचा डाळा पाडायचा आहे तेव्हा अगदी मूडमध्ये चाललोय. समोरनं गाडी आली थोडं नाही का थोडं पांदीतनं गाडी घसरायची भीती वाटते त्यामुळे चाललोय. आणि आता जाऊन मस्तपैकी डाळा बाबा पाडीलच मी जाऊन मेंढरापाशी थांबणार. बघा अशी आपली गाडी डिगी 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 चालली आहे. ते लाल मातीचा रस्ता एकदम भारी असं चाललोय. आणि जाता जाता मस्तपैकी शूट करीत चाललोय मित्रांनो. तर अशा प्रकारे आपली गाडी डिगी डिगी चालली. आणि जवळजवळ वाड्यापासून मेंढर 1.5 किलोमीटर होती. त्यामुळे बाबाने मला लवकर बोलावलं होतं म्हणून आता चाललोय. तर आलो आता मेंढरापाशी. कोणच हा फिरवली. तर मित्रांनो आता मेंढरापाशी आलोय मी. आणि आमचा बाबा गेलं लिंबाचं म्हणजे लिंब पाडायला डाळायला जातील बाबा. तो का तिकडे ते खाल्ला कोला लिंब दिसतोय त्याचं डाळायचं आहे. हा हा तर मस्तपैकी बाबा लिंब डाळीला. आणि मी हळूहळू हळूहळू आता मेंढर घेऊन बाबाच्या तिकडे जाणार लिंबा घेऊन मेंढर पाल्याव. अहो भूक लागली होती ती गेलतो वाड्यावर जेवायला. कुठलं मटण तवा कालवण भाकरी आपली हेच काय असेल ती नाही का चटणी कांदा. ते काय त्या भाऊला विचारलं ती म्हणली लिंब पाडा थोडासा. ते मग पाडायचा खालचा वाटतं. तुमच्या फुगल्या का नाही शेळ्या? दाजी पण राव शेळ्या म्हणते तर झाड पाल्याशिवाय जगत नाही. पण तुमच्या पडकात 1 नंबर शेळ्या चरतीत आहे का हो? खरंच मेंढरागत चरतीत आहे म्हण आहे का? हा सवयच लागली का हो? झाडपाला तुम्ही चारलाच नाही ना? हा ना आम्ही चारला फक्त गावात. आमच्या करडा झाडपाला खातात बरं का. हा ना आमची लिंबाच्या पाला जगतात करडा झाडपाला. आता सध्या करडा झाडपाला खाऊन किती तर करड घरी? करडा घरच्या 30 आहेत. बरे बरे. तर मित्रांनो हे बिचकुले पाहुणे नामदेव बिचकुले यांचं नाव आहे. तर ह्यांच्या शेळ्या किती धाव दाजी? 50 शेळ्या आहेत मित्रांनो. तर शेळ्यांना झाडपाल्याची सवय नाही. आणि गवतावर अगदी एकदम रोमॅन्टिक अशी मेंढरापेक्षाही शांत शेरड चरते यांची. तर बघा मित्रांनो शेरडाला इतकी भारी सवय लावली का नाही यांनी.
मला लय आवडलं बाबा ह्यांचा म्हणजे विषय. शेरडांना गवताची अगदी सवय, झाडपाला टाकला तरी शेरड खाणार नाही तर अशी सवय या. चांगले चांगले आपली मेन. तर का हे मित्रांनो लिंबाचं झाड आहे आणि लिंबाच्या झाडावर आमचा बाबा वरती गेले. ते आता त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं बाबा बारक बारक आणि खालचं खालचं फांट पाडाय, पण आता त्यांचं ऐकून जमतंय वय दावा. बाबाने हाणलं सपा 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 एक 5-6 फांट खाली पडली. ते आता मस्तपैकी वरच एक डांप हाणतोय. हाणला तर ते बी वरच फांदी अडकला, ते खाली पाडू आपण आता. अशा प्रकारे आमचा बाबा डाळा पाडतोय लिंबाचा. तर मोठा फांटा पाडलाय आता आणि मी मेंढर बोलावतो. अशी मेंढर बोलावली लगेच पळत येते तिथं. लिंबाचा पाला म्हणजे शेळी मेंढीचं लय आवडतीचं मित्रांनो खाद्य. लिंबाचा पाला अगदी आवडीने मस्तपैकी किती कडू असो ना काही असो एकदम आवडीने खाणार लिंबाचा पाला मेंढर. हा टाकतो. राहिलेली माग राहिलेली मेंढर सगळी मूर आली आता पाला खायसाठी. धावत पळत त्यांची गडबड निसते. अगदी आता गप्पा गप्पा खाणार आणि झालंय आता मित्रांनो पाडून आमचं बाबा लिंबावून आता खाली उतरते ते. आणि बघा अशा प्रकारे आपल्या मेंढ्या खात्यात आहे. आता इकडे तिकडे गेलेली मेंढर साईडला आमचं बाबा आणतात आणि मी आहे अगदी शूटिंग मध्ये व्यस्त. कशात तुटून पडले आहे मित्रांनो मेंढर आपली लिंबाच्या पाल्यावर. आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो अगदी कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये.